अशुद्ध झालेला धागा अंगावर ठेवणं शुभ मानलं जात नाही, त्यामुळे त्यातील सात्विकता नष्ट होते। आता जुना धागा काढल्यानंतर काय करावं? जर तुमच्या हातातील धाग्याला 21 दिवसांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर तो सन्मानाने काढावा। जुना धागा कधीही कचऱ्यात टाकू नका। तो धागा एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवावा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा। शक्य असल्यास मंगळवार किंवा शनिवारी जुना धागा काढून नवीन कलावा बांधावा। मौली, रक्षासूत्र किंवा लाल पिवळा धागा हा पूजा, मंदिर दर्शन, मांगलिक कार्य किंवा शुभ प्रसंगी हातावर बांधला जातो। हा धागा नकारात्मक ऊर्जा, दृष्टिदोष, आजार आणि अशुभांपासून संरक्षण करतो असं मानलं जातं। पण त्याला किती दिवस ठेवावं आणि जास्त दिवस ठेवल्यास त्याचे काय परिणाम होतात याबद्दल शास्त्र आणि ज्योतिषशास्त्रानुसार काही नियम आहेत। बहुतेक ज्योतिषाचार्य आणि शास्त्रानुसार कलावा 21 दिवसच ठेवावा असं सांगितलं जातं। काही ठिकाणी 7 ते 15 दिवस असंही सांगतात, पण सर्वाधिक प्रचलित आणि सामान्य नियम 21 दिवसाचा सांगितला जातो। 21 दिवसानंतर धाग्याचा रंग फिका पडतो, त्याची शुभ ऊर्जा कमी होते किंवा तो पूर्णपणे नष्ट होतो असं मानलं जातं। त्यानंतर तो धागा काढून टाकणं तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्या जागी नवीन धागा बांधावा। असं म्हणतात की धाग्याची सकारात्मक ऊर्जा कमी होऊ लागली की नकारात्मक ऊर्जा जमा होऊ शकते, नकारात्मक परिणाम होऊ शकतात, जसे घरात व्यक्तिगत जीवनात क्लेश, अडचणी वाढणं, आर्थिक नुकसान किंवा देवी लक्ष्मीची कृपा कमी होणं, आरोग्यावर परिणाम होणं, दृष्टिदोष किंवा अशुभ घटना सुद्धा यामुळे घडू शकतात। शिवाय शुभ कार्यात अडथळे येऊ शकतात, कारण 21 दिवसानंतर या खराब झालेल्या धाग्यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबतो, नवीन सकारात्मक कंपनं मिळण्यास अडथळा निर्माण होतो। म्हणूनच हा धागा नियमित बदलत राहणं आवश्यक आहे। आता हे सर्व धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित आहे। प्रत्येक कुटुंब, परंपरेत थोडेफार फरक असू शकतात। काही ठिकाणी धागा नैसर्गिकरित्या तुटेपर्यंत ठेवतात, पण बहुतेक ज्योतिषी आणि शास्त्र 21 दिवसांचाच नियम सांगतात। याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा। कारण कलावा म्हणजे फक्त रक्षासूत्रच नाही, तर याचं पौराणिक महत्त्वही आहे। कलावा हे रक्षासूत्र तर आहेच, शिवाय पुराणानुसार हे नकारात्मक ऊर्जा, दृष्टिदोष, आजार, शत्रू आणि अशुभांपासून रक्षण करते। आता मौलीचे किंवा या धाग्याचे 3 रंग जसे लाल, पिवळा, हिरवा हे त्रिदेव किंवा पंचदेवांचे प्रतीक मानले जातात। यज्ञात, विवाहात, नामकरणात, गृहप्रवेशात इत्यादी शुभ कार्यात हा धागा बांधला जातो। आता हे सर्व पौराणिक कथा आणि श्रद्धेवर आधारित आहे। कलावा हा शब्द पुराणात येत नाही, पण रक्षासूत्र, मौली किंवा प्रतिसरा रूपात याचा उल्लेख आवर्जून केला जातो। याबद्दल तुम्हाला ही माहिती होती का? तुमच्या घरी कलावा किती दिवस ठेवता किंवा काढल्यानंतर त्याचं काय करता? कमेंट करून नक्की सांगा। अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल